ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायचं असेल सो डेफिनेटली विजिट दिस कॅफे. पूर्ण फॅमिली मिळून हे सगळे बघतात. ते हजबंड वाईफ आहेत आणि त्यांची ननंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण मराठी फॅमिली आहे आणि मराठी माणूस खूप छान असा बिझनेस करतो आहे. मला हे बघून खूप बरं वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगला सुरुवात होते संध्याकाळी. आज खूप लेझी डे होता, संडे होता, कारण की काल जस्ट आम्ही लग्नावरून आलो. त्याचे ब्लॉग येतीलच, पण आज असाच फिरता आम्ही इकडे आलो वडाले लेकच्या इथे. बघू शकता तुम्ही, खूप दिवसानंतर आलो. ॲक्च्युली आज घरामध्ये रात्री येतो ना आपण. युजली आम्ही रात्री येतो. आज संध्याकाळी आलोय प्रॉपर. कामावर घरी खूप बोर होत होता. आज परत संडे होता, जायचं होतं. कामावरून आल्यावर आम्ही येतो युजली इकडे. तुम्ही बघू शकता किती छान सनसेट आता होत आहे. वीकेंड असल्यामुळे खूप क्राऊडेड आहे. आणि संध्याकाळचा व्ह्यू आम्हाला बघायला भेटत नाही, तर खूप छान असा व्ह्यू आहेत ना. आणि बघू शकता तुम्ही, पण लागली. हो, हिला आल्याला लगेच भूक लागते कधी पण. नाही. थोडासा टाइम स्पेंड केला का लागली भूक. मित्रांनो, इथेच वडाल लेकच्या समोरच इथे बघू शकतो तुम्ही खूप सारे कॅफे आहेत खायला. तर इकडचं आम्ही मोस्टली सगळं ट्राय केलं आहे. आणि आज स्वप्नालीला साऊथ इंडियन खायचं आहे. साऊथ इंडियन खायची इच्छा. न्यू कॅफे ओपन झाला इथे. हां, वनक्कम कॅफे न्यू झाला आहे. याची रील पण आम्ही बघितली होती, त्यामुळे आम्ही तिथला फूड ट्राय करायला चाललो. तर जस्ट आम्ही आता ऑर्डर दिलेली आहे आणि ऑर्डरमध्ये आम्ही खूप काय दिलेलं आहे. स्पेशल मेन्यू आहे. सो आम्ही साऊथ आताच व्हिजिट केलं होतं, पण हे आय थिंक बँगलोरचं स्पेशल मेन्यू आहे ना. घी पुडी मसाला डोसा आहे, पेने डोसा आहे, खूप काही आहे. रवा रागी डोसा सुद्धा आहे. तर आम्ही घी पोडी डोसा ऑर्डर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर काय काय दिलेलं आहे, स्वप्नालीने सगळी ऑर्डर दिलेली. सो एक डोसा ऑर्डर दिलेला आहे आणि एक घी पुडी ताटे इडली ऑर्डर दिलेली आहे. तर मित्रांनो, डोसाची टेस्ट आहे ना खूप छान आहे आणि स्वप्नाली खातच सुटलेली आहे. नाही, खरंच खूप छान आहे. कारण की आपल्याकडे नॉर्मल मसाला डोसा कसा सर्वीकडेच भेटतो. हां, पण हे बँगलोर स्टाईल आहे ना. आणि त्याची ती पोळी ना, पोळी थट्टी पोळी हां इडली आहे ना, चटणी खूप टेस्टी आहे. इवन हे सर्व चटणीज खूप दिलेत बघ त्यांनी. हे बघू शकतो तुम्ही. ही रेड चटणी आहे, ही कोकोनट चटणी आहे, आय थिंक ही टमॅटो चटणी आहे, ही कोकोनट चटणी आहे. दोन आहेत कोकोनट बेस, एक ग्रीन आणि एक व्हाईट आहे. आणि सांबार तर खूप छान लागतो आहे. आणि डोस्यामधला ना घीचा जो स्मेल येतो ना, खूप असा एकदम मस्त येतो आहे. तर मित्रांनो, आता आमची थट्टे इडली आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती आहे. हे बघा किती छान असं प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघू शकता 3 टाईपच्या इथे पण तुम्हाला चटण्या बघायला भेटतील. सेम सांबार आणि इडली पोळी आणि घी टाकलेलं आहे. खूप सारा घी टाकलेला आहे. बघू शकता. मला यांची पोळीची टेस्ट खरंच खूप आवडली. हां, टेस्टी लागते. खूप पोळी टेस्टी आहे. हा माझा खाऊ लगेच खायला सुरुवात करते. म्हणजे व्हिडिओ शूट करूनच देत नाही आणि लगेच खायला सुरुवात करते. सो तुम्ही बघू शकता प्लेट साफ केलेली आहे. खूप यम्मी आहे आणि पोट आहे ना फुल पॅक झालेलं आहे खाऊन. सो आज जेवण स्किप करायचं प्लॅन आहे. स्वप्नालीचा मेहनत वाचली, जेवण वाचला स्वप्नालीचा. तर जेवण स्किप करायचं आहे. सो आता इथे आम्ही डेझर्टसुद्धा इथंच ट्राय करणार आहोत आणि एंड विथ कॉफी, फिल्टर कॉफी ट्राय करणार आहोत. सो बघूया. पायनॅपल शिरा मागवलेला आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान असं सेटअप आहे. छोटासा कॅफे आहे पण खूप छान असं सेटअप आहे. आणि आम्ही न्यूलीच ओपन झालं, ओनली 1 मंथ झालं आहे. हां, आणि आम्ही इथे ट्राय करतो ना, तर ऑलमोस्ट फुलच आहेत टेबल. तुम्ही बघू शकता ते एम्प्टी टेबल भेटणार नाही आहे खरंच. आणि यांचे रिव्ह्यूज आता लोक देतात ना, खूप छान रिव्ह्यू देतात. आमचंच नाही, बाकीच्यांचा पण रिव्ह्यू तुम्ही बघाल ना, खूप छान रिव्ह्यू येतो. खूप दिवसानंतर पायनॅपल शिरा खाते. पायनॅपल शिरासुद्धा खूप छान आहे. तू ॲज अ रेसिपीमध्ये अजून आम्ही केलेलं नाही आहे रेसिपी. तर फर्स्ट रेसिपी मँगो शिरा होती, सो मी ट्राय करू शकतो. आणि ती आता यूट्यूबवरती खूप छान चाललेली आहे. मँगो शिरा आहे तो आत्ता व्हायरल होत आहे यूट्यूबवरती लास्ट इयरची. आणि पायनॅपल शिरा तू ट्राय कर, मस्त पायनॅपल शिरा झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये घी आहे ना, घी खूप इम्पॉर्टंट रोल प्युअर केलेलं आहे आणि खूप टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम खिलखिलीत झालेला आहे शिरा. खूप छान लागतो. खूप हेवी होतं त्याच्यामुळे. चल आता जेवायचा नाही ना, हेवीचा विचार करू नको.
सो सगळं काय खाऊन झालेलं आहे आणि लास्ट एंड विथ द फिल्टर कॉफी. घे तू घेऊन बघ. मला ते स्ट्रॉंग आवडतं. मस्त. आता झालेलं आहे खाऊन आणि थोडा आता आम्ही वॉकसाठी जाणार परत वडाळा लेकच्या इथे. आणि ओव्हरऑल टेस्ट खूप छान होती. मला जर ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायचं असेल सो डेफिनेटली विजिट दिस कॅफे. हां, आणि आता आम्ही यांच्याशी बोललो. पूर्ण फॅमिली मिळून हे सगळे बघतात. ते हजबंड वाईफ आहेत आणि त्यांची नणंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण मराठी फॅमिली आहे आणि मराठी माणूस खूप छान असा बिझनेस करतो आहे. मला हे बघून खूप बरं वाटतं, कारण की मराठी माणूस ह्या बिझनेसमध्ये उतरतो आहे हे खूप प्राऊडवाली गोष्ट आहे. आणि असेच उतरा, कारण की हा नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे. पूर्ण बँगलोरची टेस्ट इथे देत आहेत ते. सो रामेश्वरम कॅफे आहे ना, हां ते. आणि ते घी जो यूज होतो तो पूर्ण नंदिनी घी होतो, जो आम्ही साऊथमध्ये जेव्हा केरळला गेलेलो होतो आम्हाला फ्लाईटमध्ये दिला होता. तो तुम्ही ब्लॉग बघितला असेल. फ्लाईटमध्ये आम्हाला बटरचं सॅशे दिलं होतं. इव्हन दूध पण नंदिनी. मोस्टली साऊथला नंदिनीचं यूज करतात, तर हे पण तिथूनच वाटते आणतात ते म्हणाले. हां, सो नंदिनी घी यूज होतो, कारण की मी थोडा विचारला आहे ना कसं आहे काय यांच्याबद्दल. मला सवय आहे, मी असं विचारतो सगळीकडे गेल्यानंतर. सो हे आम्हाला समजलं आहे. रेट्स पण अफोर्डेबल. हां, रेट्स पण क्वालिटी होते तसे. क्वालिटीप्रमाणे खूप रेट. तुम्ही एकदा या व्हिजिट करा. बघा हा इकडे वडाळा लेक हा जो रोड येतो इथे फुल असे सगळे फूड कोर्ट्स आहेत. ते तुम्हाला भेटेल. वनकम कॅफे. तर चंद्र तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हा व्ह्यू बघा. काय इथे बघ इन्स्टा आय डी दिला आणि इथे लिहिलं फॉलो मी ऑन इन्स्टा. सो मी चेक केलं त्याचं पेज. 41 फॉलोअर्स झालेत अजून त्याला. बाय द वे मस्त ट्रिक आहे फॉलोअर वाढवायची. बघू शकता तुम्ही. आता मी पण इथे लिहिते मोठ्या ह्याच्यामध्ये अक्षरात. स्वरोज किचन. स्वरोज किचन आणि स्वरोज ब्लॉग पण फॉलो करा. चॅनल पण फॉलो करा डू फॉलोअर्स ऑन इन्स्टा. करत नाहीत ना, सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर खाल्ल्यानंतर मस्त असं लेकला राऊंड मारला, थोडा चाललो आणि आता आलो बसायला. सो तुम्ही पण इथं आलात तर मस्त खा, एन्जॉय करा. मस्त इथे लेक फिरा आणि तुमच्या फॅमिलीसोबत इथे बसून चिल करा. हा नजारा बघू शकता तुम्ही. समोर अशी छान लेक आणि ते बघा तुम्ही बघू शकता बोर्ड इकडे. आणि इकडे फाउंटेन होते पण लाईट नाही लागलेली आहे. लाईट कधीपासूनच गेलेली आहे. लाईट काय नाहीच आहे तिथे, काय आम्हाला माहीत नाही आहे. ती फाउंटेनमधली लाईट आधी होती का? आय थिंक होती पण आता नाही आहे. कमेंट करून सांगा इकडे लाईट होती काय नव्हती. मला असं वाटतं असेल लाईट. फाउंटेन आहे तर ती लाईट मागं पण तेवढी पण नव्हती, आता पण नाही आहे. सुस्ती आली. सुस्ती आली म्हणजे ते काय बोलतात लूपमध्ये आहोत आम्ही सकाळपासून तेच त्यातनं निघतच नाही आलो. पण आता ते इतकं घी खाल्लंय आणि सुस्ती आली आहे. एक स्किल आहे वेगळी. आमच्या इथे खाली आहे ना फ्रूट्सवाला, तो नारळ पण विकतो. त्याला बोललो तू ताडगोळा नाही का ठेवत, तो बोलते मला ते कटिंग नाही करता येत, आम्हाला ठेवत नाही. सो नारळ कटिंगची वेगळी स्किल आहे आणि हे ताडगोळा कटिंगची वेगळी आहे स्किल. काय करतो फुलच बनवलं. तुला काय सोपं वाटते? करत किती आहे? घ्यायला आम्ही ताडगोले ॲक्च्युली रेसिपी बनवायची आहे. हां रेसिपी बनवायची ती बघा तुम्ही स्वरोज किचनवरती. सो जाता जाता आम्ही परत कांसे थाली फूड मसाज थेरपी घ्यायला आलो, जो आमची कंटिन्यू चालू आहे आता 4-5 ब्लॉगमध्ये तर येतच आहे. सो हे बघा तिचा टॉक्सिस गरमीमुळे किती झालं आहे बघा. तर इकडे तुम्ही बघू शकता. मसाज घ्यायची असेल तर मसाज चेअर आहे आणि हा नवीन आणलेला आहे. आणि ही कुठली थेरपी आहे? अच्छा. आमची आईस्क्रीम वगैरे सुद्धा आम्ही सेट करायला ठेवलेली आहे, म्हणजे आता उद्या होईल. सो ही रेसिपी तुम्हाला स्वरोज किचनवर बघायला भेटेल. आज ॲक्च्युली खूप काय केला, म्हणजे अर्ध्या दिवसामध्ये संध्याकाळपासून ॲक्च्युली स्वप्नालीला ना मांडव लागलेला आहे. सो मांडव लागलेला आहे, तुम्हाला माहीत नसेल काय, आमच्याकडे मांडव
हो सकाळपासून झोप आली. ॲक्च्युली स्वप्नालीला ना मांडव लागलेला लग्नावर लग्नावरनं आलं. ॲक्च्युली काय होतं मांडव लागणं म्हणजे जेव्हा आपण लग्नावरनं येतो तेव्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असा डोका दुखतो, डोका जड होतो, झोप येते, दिवसभर असं वाटतं झोपावा, डोळ्यातनं पाणी येतो, हा मग तेच मांडव लागणं आहे. सो हे हिला मांडव लागलेलं आहे. तर तुमच्या इथे ह्या गोष्टीला काय बोलतात ते खाली कमेंट करून सांगा. तुमच्या इथं काय वेगळा बोलत असेल, आमच्या इथे सगळे असेच बोलतात मांडव लागलेलं आहे. सो असं झालेलं आहे. तर ॲक्च्युली दुपारनंतर खूप काही झोपायचा टाइम झाला. दुपारनंतर खूप काय गेला. वडाला लेकला गेलो, नंतर डोसा वगैरे खाल्ला. मग तिकडनं येऊन फूटची आम्ही थेरपीसुद्धा केली, कंस वाटीची. ही खूप छान आहे, तुम्ही सुद्धा करा. बॉडीतलं टॉक्सिन बाहेर येतो यांनी. त्यानंतर आईस्क्रीम केली. सगळं काय आज खूप केला. खूप प्रोडक्टिव्ह डे होता आमचा. सो आजसाठी एवढाच. आय होप सो तुम्हाला आमच्या आजच्या दिवसभराचा ब्लॉग आवडला असेल. तर थँक्स फॉर वॉचिंग. परत एकदा भेटूया नवीन ब्लॉग. इथपर्यंत आले तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा ऐका. सो बाय बाय.